मकर संक्रांतीनिमित्त आज आपण भोगीची संपूर्ण थाळीची रेसिपी बघणार आहोत. सोलापूर साईडला त्याला खेंदडसुद्धा म्हटलं जातं. तर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवली जाते भोगीची. तर आपण तीन प्रकारची भाजी बघणार आहोत. आता ही भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहेत. त्यासाठी पहिल्यांदा आपण सर्व तयारी करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या ऐन वेळेस घाई गडबड होणार नाही आणि आपली भाजी खूप सुंदर आणि चविष्ट बनेल. त्यासाठी पहिल्यांदा आपण एक वांग चिरून घेतलेलं आहे, त्यानंतर गाजर चिरून घेतले, बोर चिरून घेतलेला आहे, इथं श्रावणी घेवडा वापरलेला आहे, ओला वाटाणा आहे, त्यानंतर आपण शेंगदाणे आणि देशी हरभरा आहे तो 2 तास भिजत घातला होता ते पण घेतलेलं आहे. त्यानंतर हिरवा हरभरा पण आपल्याला लागणार आहे आणि आपल्याला हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे तिळाचा कूट, शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचा खीससुद्धा लागणार आहे. हे सर्व बनवून ठेवलं म्हणजे आपल्याला सर्व भाज्या बनवताना ते लागणार आहे. त्यासाठी ते आधीच बनवून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला अख्खे तीळसुद्धा लागणार आहेत. चला तर मग आता भाजीला सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपण सोलापूर साईडला जी भाजी बनवली जाते खेंदाटाची चाकवदापासून ती बघणार आहोत. त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं आहे, चाकवदाची एक जुडी इथं घेतलेली आहे, ती स्वच्छ निवडून 3 वेळा धुवून घेतलेली आहे. आता ती गरम पाण्यात घालायची आहे आणि ती जरा 2-3 मिनटं पाण्यामध्ये उकळल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता आपली भाजी बघा किती सॉफ्ट अशी झालेली आहे. आता ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेत आहोत. त्याच पाण्यामध्ये आपण पहिल्यांदा ज्या भाज्यांना शिजायला जास्त वेळ लागतो त्या भाज्या आधी घालायच्या आहेत, जसं की गाजर, हरभरा, शेंगदाणे, वाटाणा. ह्या भाज्या 2-3 मिनटं शिजवून घ्यायच्या आहेत. साधारणतः 5 ते 7 मिनटं आपण झाकण टाकून मध्यम गॅसवरती ह्या भाज्या शिजवून घेणार आहोत. त्या भाज्या शिजतात तोपर्यंत आपण काय करायचं आहे, हिरवी मिरची, लसूणचं वाटण करून घेतलेलं आहे, कोथिंबिरीचं, आणि आपल्याला हळद, गरम मसाला, जिरे आणि हे वाटण लागणार आहे, मीठ पण लागणार आहे. आता आपण ती भाजी जी मगाशी चाकवदाची काढली होती ती पण बारीक वाटून घेतलेली आहे. आपल्या आता ह्या भाज्या शिजलेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये राहिलेल्या भाज्या पण टाकायच्या आहेत आणि आणखीन 5 मिनटं हे सर्व भाज्या झाकण टाकून शिजवून घ्यायच्या आहेत. आता बघा तुम्ही इथं आपण वांग, घेवडा, पावटा अशा सर्व भाज्या घातलेल्या आहेत. आता हे पण आपण झाकण टाकून 5 मिनटं शिजवून घेत आहोत. आता आपल्या बघा भाज्या सगळ्या छान शिजलेल्या आहेत. त्यातील निम्म्या भाज्या आपण मिक्सरवरती बारीक वाटणार आहोत. जास्त बारीक पण नाही, जराशा जाडसर अशा एवढ्या भाज्या आपण वाटून घेतलेल्या आहेत आणि निम्म्या भाज्या आपण तशाच ठेवलेल्या आहेत. आता काय करायचं, हे निम्म करून आपण वाटून घेतलेलं आहे. आता काय करायचं आहे, एक कढई गरम करत ठेवायची, त्यामध्ये तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण फक्त जिऱ्याची फोडणी घालायची आहे. जिऱ्याची फोडणी तडतडल्यानंतर आपण त्यात हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचं जे वाटण केलं होतं ते परतून घ्यायचं आहे. ते चांगलं परतून झालं की आपण त्यामध्ये थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ हे सर्व घालायचं आहे आणि छानसं तेलावरती हे परतून घ्यायचं आहे. हे परतून झालं की पहिल्यांदा आपण चाकवदाची जी भाजीची पेस्ट बनवून घेतली होती ती घालायची आहे. आता आपलं छान वाटण परतलेलं आहे, त्यामध्ये आपण चाकवदाची अशा प्रकारे पेस्ट घातलेली आहे. त्यानंतर आपण ज्या भाज्या स्मॅश करून घेतल्या होत्या त्या घातलेल्या आहेत आणि अख्ख्या भाज्या पण आहेत त्या पण घालायच्या आहेत. आता हे सर्व मिक्स करायचं आणि ज्या भांड्यामध्ये मिक्सरच्या आपण हे सर्व वाटलं होतं आणि भाज्या शिजवलेलं पाणी शिल्लक राहिलं होतं ते सर्व पाणी आपण ह्या भाजीमध्ये घालायचं आहे आणि छानपैकी मंद गॅसवर ही भाजी शिजू द्यायची आहे. खूप सुंदर आणि चविष्ट अशी भाजी होते. सर्व भाज्यांची टेस्ट तशीच राहते आणि
जास्त पण भाज्या कुठल्याच शिजत नाही. अशा प्रकारे भाजी शिजवली तर त्यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा खोबऱ्याचा कूट आणि 1 चमचा तिळाचा कूट हे एक चमचाच आपण घातलेला आहे. बघा भाजीला छान कलरसुद्धा आलेला आहे. खायला पण तेवढीच चविष्ट लागते. हे तिन्ही पण आपण 1 चमचा घातलेला आहे. आता हे सर्व आपण मंद गॅसवरती 5 मिनटं शिजू द्यायचं आहे. बघा किती छान अशी आपली खेंदटाची भाजी तयार झालेली आहे. तुमच्या भागात ह्या भाजीला काय म्हणतात ते पण नक्की सांगा. आता ही भाजी आपण एका बाउलमध्ये सर्व करूयात आणि ही भाजी भाकरीबरोबर पण छान लागते. हिवाळ्याच्या सीझनमध्ये अशा भाज्या खाल्ल्या पाहिजेत, कारण ही भाजी सर्व अशी घटक आपण घातलेले आहेत की आपल्याला उष्णतेची गरज असते थंडीच्या दिवसात. त्यामुळे अशी भाजी थंडीच्या दिवसात केली जाते. आता आपण दुसरी भाजी बघूयात. आता ही बघा किती सुंदर अशी आपली सोलापूर साईडची खेंदटाची भाजी तयार झालेली आहे. रश्श्याची भाजी आहे. बऱ्याच ठिकाणी वेगळ्या प्रकारची म्हणजे काळ्या मसाल्याची पण ही भोगीची भाजी बनवली जाते. तर ती भोगीची भाजी कशी बनवायची त्याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यासाठी काय करायचं आहे, इथं आपण 3 प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये चाकवत, पालक आणि मेथी एक मूठ घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला श्रावणी घेवडा, ओला वाटाणा, हरभरा, शेंगदाणे, पावटा, गाजर, परत बोर, वांग, कांदा आणि लसूण आपण ठेचून घेतलेला आहे. कांदा पण आपण बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जी मगाशी मी दाखवलं होतं तीळ, शेंगदाणे आणि खोबऱ्याचं सुद्धा आपल्याला वाटण 1 चमचाच लागणार आहे. आता पहिल्यांदा काय करायचं आहे, ज्या आपण 3 भाज्या घेतल्या आहेत त्या गरम पाण्यामध्ये, उकळलेल्या पाण्यामध्ये घालायच्या आणि 2-3 मिनटं उकळल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढायच्या आहेत. आता बघा आपल्या भाज्या अशा प्रकारे सॉफ्ट झालेल्या आहेत. आपण ह्याचपासून एक दुसरी शेंग सोलाना म्हणून भाजी असते ती पण बघणार आहोत. ती सुक्की भाजी असते, काळ्या मसाल्यापासूनच बनते, पण ती सुक्की असते आणि ही पातळ भाजी असते. आता काय करायचे, ह्याच पाण्यामध्ये आपण ज्या भाज्या मगाशी घेतल्या होत्या, मी तुम्हाला दाखवल्या होत्या, त्या सर्व भाज्या ह्यामध्ये घालायच्या आहेत. फक्त आपण त्यामध्ये ज्या पटकन शिजल्या जातात त्या भाज्या नंतर घालायच्या आहेत. आता हे सर्व आपण घालून एक कढईमध्ये घातलेलं आहे. आता हे सर्व आपण झाकण टाकून 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचे. आता बघा आपली भाजी तोपर्यंत मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची, जसं की चाकवत, पालक आणि मेथी. आता तोपर्यंत मसाल्याची पण तयारी करायची आहे. 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ आणि जिरे हे साहित्य आपण घेतलेलं आहे. आता फोडणीची पण आपली तयारी झालेली आहे. तोपर्यंत भाज्या पण चांगल्या आपल्या शिजलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आता ह्यातील निम्म्या भाज्या आहेत का नाही आपण शेंग सोलाण्यासाठी काढणार आहोत. आपल्याला शेंग सोलाना पण बनवायचा आहे, त्याला काही वेगळी प्रोसेस नाही. त्यात फक्त आपण थोडंसं वांग आणि थोडासा बटाटा आणि थोडासा घेवडा एक्स्ट्रा घालणार आहोत. आता आपण इथं काळ्या मसाल्याचं भोगीची भाजी बघत आहोत. आता त्यामध्ये आपण पहिल्यांदा कढई गरम करत ठेवायची आहे. कढईमध्ये थोडंसं जिरे घालायचं आणि जिरे तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे. लसूण चांगला ब्राऊन झाला की आपण त्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तुम्ही कांद्याची पात पण घालू शकता. इथं मी पातीचा कांदा वापरलेला आहे. आता हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण तेलावरती हे परतून घ्यायचं आहे. ह्याला भरपूर आपण तेल घातलेलं आहे. आता बघा हे कांदा लसूण चांगलं परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये जे मसाले घेतले होते ते सर्व घालायचे आहेत. मीठ पण त्यामध्येच आपण घातलेलं आहे. आता हे सर्व तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण जी हिरव्या भाज्यांची पेस्ट बनवून घेतली होती ती घालायची. त्यानंतर आपण
ज्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या सर्व घालायच्या आहेत. आणि आपण थोड्याशा भाज्याची पेस्ट पण बनवली होती, म्हणजे त्याला एक थिकनेसपणा येतो. त्यासाठी आपण मिक्सरवरती अशी पेस्ट बनवली होती, ती पण घालायची आहे आता त्यामध्ये. आणि ह्याला मंद गॅसवरती एक छानशी उकळी येऊ द्यायची. आता बघा आपण मिक्सरवरती, म्हणजे त्याला दाटसरपणा पण भाजीला येतो आणि ही पण भाजी खायला खूप चविष्ट अशी बनते. तुम्ही दोन्ही भाज्या अप्रतिम अशा होतात, तुम्ही नक्की ट्राय करा. आता ह्याचमध्ये आपण थोडंसं पाणीसुद्धा घातलेलं आहे. आपली जास्त घट्ट पण नाही, असं दाटसर भाजी बनते. आता ह्यामध्ये आपण भाजी उकळली की 1 चमचा शेंगदाण्याचं कूट, 1 चमचा तिळाचा कूट, आपण तीळ भाजून बारीक केलेले आहेत. आणि त्यानंतर खोबरं घालायचं आहे. खोबऱ्याने पण एक छान चव येते. आता हे मंद गॅसवरती व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. आपण शिजवून घेतलेल्याच भाज्या आहेत, त्यामुळे 5 मिनटं मंद गॅसवर शिजले की आपली खेंदाट्याची ही रस्सा भाजी तयार होते काळ्या मसाल्यापासूनची. ही पण भाजी चवीला छान लागते आणि पहिल्यांदा दाखवलेली ती पण भाजी छान लागते. तुम्ही दोन्ही ट्राय करा. त्यानंतर आपण शेंग सोलाण्याची पण भाजी बघणार आहोत. आणि ह्या मकर संक्रांतीला राळ्याचा तांदूळ पण केला जातो. आता बघा आपली भाजी छान अशी शिजलेली आहे. आपण ती एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. ह्या भाज्या ह्यासाठी खातात की हिवाळ्यामध्ये आपल्याला ह्यापासून भरपूर प्रमाणात उष्णता मिळते. सर्व भाज्या ह्या उष्ण असतात, त्यामुळे अशा प्रकारची खेंदाट्याची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा. बघा किती सुंदर अशी आपली काळ्या मसाल्यापासूनची खेंदाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण नेक्स्ट भाजी बघूयात. आता आपण शेंग सोलाण्याची भाजी बघणार आहोत. ह्यामध्ये घेवड्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, बाकी सर्व भाज्या मगाच्या सारख्याच आहेत. आणि आपण त्यामध्ये एक्स्ट्रा म्हटलं तर बटाटा घातलेला आहे. बटाटा तेवढा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, नाहीतर आपण बाकीच्या सर्व भाज्या मगाच्याच भाजीतून शिजवून घेतलेल्या आहेत. निम्म्या आपण काढून घेतल्या होत्या. त्यानंतर आपण आता पहिल्यांदा बटाटा हा शिजवून घ्यायचा आहे. तेलामध्ये छान शिजतो आणि पटकन शिजतो, त्यामुळे पहिल्यांदा जिरे तडतडल्यानंतर आपण बटाटा घातला. आता बटाटा शिजल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ चवीनुसार आपण घातलेलं आहे. आता ते सर्व परतून झाल्यानंतर आपण शिजवून घेतलेल्या भाज्या आणि चाकवदाची आणि मेथीची आणि पालकाची पण पेस्ट 2-3 चमचे आपण ह्यामध्ये घातलेली आहे. ह्यामुळे ह्याला छान अशी टेस्ट येते. ह्याला शेंग सोलाना असं म्हणतात. काहीकांना हीच भाजी जास्त आवडते, त्या दुसऱ्या रश्श्याच्या पातळ भाजीपेक्षा ही कोरडी म्हटले तरी भाजी छान लागते. आणि बाजरीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिम लागते. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा. आणि सगळ्याच भाज्या खूप चवीला छान लागतात. ह्यामध्ये सुद्धा आपण 1-1 चमचा सर्व आपण कूट करून घेतलेला आहे तो घालणार आहे, जसं की शेंगदाण्याचं, तिळाचा आणि खोबऱ्याचा. आता आपल्या भाज्यावरती एक झाकण टाकून 5 मिनटं फक्त स्टीम काढायची आहे. आता बघा चांगल्या आपल्या भाज्या वाफलून निघालेल्या आहेत. सर्व मसाल्यांची टेस्ट पण त्यामध्ये उतरलेली आहे. सर्व भाज्या खूप अप्रतिम होतात. तुम्ही ह्या संक्रांतीला अशा पद्धतीने भोगीची भाजी नक्की ट्राय करा. आणि ह्यावरती आपण कोथिंबीर घालणार आहोत. अशा पद्धतीने जर तुम्ही भोगीची भाजी बनवली तर सगळेजण कौतुक करतील, एवढी सुंदर अशी भाजी तयार होते. तर कशी वाटली माझी सर्व खेंदाट्याची भाजी आणि भोगीची थाळी कशी वाटली ते नक्की सांगा. आणि तुमच्याकडे ती कशा पद्धतीने ह्या भाज्या बनवल्या जातात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. अशा प्रकारे आपली सुक्की
शेंग सोलाना तयार झालेला आहे. आणि राळ्याचा भात कसा बनवायचा ते असं राळ्याचा तांदूळ असतो, नेहमी आपण भात करतो त्याप्रमाणे बनवायचा. आता बघा आपली संपूर्ण भोगीची थाळी किती सुंदर अशी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक